थोडा पुन्हा एकदा गणपती तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ। फिर से एक बार साई प्रीत लाइव के माध्यम से जो दर्शक जुड़े उन सभी दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं। और चलते हैं इस क्रिकेट की खूबसूरत दुनिया में। कौन कहता है कि आधे में नाइट टूर्नामेंट नहीं होगी, आधे में नाइट टूर्नामेंट नहीं होगी। आज देखिए ये पूरी तरीके से आज आधे में क्रिकेट का कुंभ मेला आपके सामने नजर आता हुआ। ये बड़ी नाइट प्रतियोगिता, लगभग पहली नंबर की इनामी राशि होगी टोटल 1,50,000, 1.5 लाख। तो गेम इज ऑन, मैच होगा स्टार्ट। आरंभिक बल्लेबाज टाइम भी यहां पर स्टार्ट है, बिल्कुल 1 मिनट 25 सेकंड यहां पर माफ कीजिएगा 7 सेकंड स्टार्ट हो चुके हैं और मुकाबला हुआ है शुरुआत। आरंभिक बल्लेबाज सुकेश और रमेश पवार और गेंदबाज रोहित पाटिल। पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का इरादा जरूर किया था, लेकिन लॉन्ग ऑफ की तरफ ये कैच छोड़ा है खिलाड़ी ने सुकेश भोपी का। ये कैच लेते तो निश्चित तौर पर सुकेश के पारी का खात्मा हो सकता था। शॉट बढ़िया था, लेकिन उतनी ही खूबसूरत फील्डिंग सजाई थी कप्तान ने, आकाश ने। लेकिन जो लॉन्ग ऑफ की तरफ कैच लेना चाहिए था वो कैच अगर लेते तो ये पहला करारा झटका गाउदेवी चैंपियन अमोल एक्वा 11 वाकड़ी टीम को बिल्कुल लग सकता था। अतुल भाई मोकल इनके द्वारा पैक की गई टीम अमोल एक्वा गाउदेवी चैंपियन। तो एक तरफ ऋषभ एंड शिवन्या, तन्मय एंड शिवन्या 11। शिवन्या जब भी नाम आता है तो निश्चित तौर पर किरण भाई शेल्के इनकी याद आती है। ये गेंद बिल्कुल थोड़ी सी उछली थी, छेड़छाड़ करने का प्रयास था रमेश पवार का। शायद अगर वो गेंद बल्ले पर लगती तो ये मुश्किलें साबित हो सकती थी इन्हें। तो चलिए, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, एक गेंद एक्स्ट्रा बाउंस है, इसकी वजह से अंपायर भी वार्न करते हुए गेंदबाज रोहित के लिए 1 की मदद से टीम की रन संख्या बनेगी टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। रोहित राइट आर्म ओवर द विकेट से। रमेश पवार के लिए ऑफ स्टंप यॉर्कर का ये प्रयास जरूर किया था, लेकिन हल्के हाथों से खेलना चाहते थे, कवर्स के ऊपर से बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। कल खेली गई नविश 11 विचम्बे टीम खालापुर की नाइट प्रतियोगिता में तालुका आप में सेकंड नंबर मिला था रमेश पवार। नविश 11 विचम्बे टीम की तरफ से तालुका आप में खेले थे, लेकिन फाइनल के मुकाबले में पृथ्वी 11 माहुलगांव टीम के खिलाफ इन्हें हार का सामना करना पड़ा। गेंदबाज रोहित रमेश पवार के सामने, देखिए छोटी गेंद है, इसे पुल करना चाहिए था, लेकिन अभी तक पहले पावर प्ले में शांत नजर आते हुए। जानते हैं कि टीम के मेन बॉलर है रोहित, उसकी वजह से ये पूरी तरीके से शांत संयमी शुरुआत अपने टीम के लिए देना चाहते हैं। रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर टोटल 2 रन। ये देखिए कुमार दिव्येश, अभी कुमार नहीं, अभी ये श्री हो है, कुमार निकाल दीजिए। ये गेंद छोटी है, लेकिन सीधा गेंद जाएगी पाइन लेग की तरफ, सीमा रेखा पार। रमेश पवार के बल्ले से ये पहला 4 रन। स्वभाव लैक्याचा साधा रायगड ठाण्यात हाय तो ड्याशी, पण स्वभाव लैक्याचा साधा पुरा करी दिलेला वादा आदय गावचा शिवदादा, पुरा करी दिलेला वादा आदय गावचा। धन्यवाद। बिल्कुल डीजे आकाश आकुर्ली, इन्हें आप देख सकते हैं, आकाश शेल्के, ये सुमधुर संगीत रायगढ़ किंग गोल्डन ग्रुप, यानी कि आप देख सकते हैं बाबा किंग आशुष शेल्के, इनका ये धमाकेदार संगीत आपने सुना डीजे आकाश के माध्यम से। देखिए इससे पहले रमेश पवार को जो गेंद थी वो भी छोटी ही थी, वो भी बड़ा शॉट तब्दील होना चाहिए था, लेकिन अच्छा है कि सर्कल थोड़ा वो है ना नजदीक है, इसकी वजह से वो कैच नहीं हुआ, वरना रमेश पवार को लौटना पड़ सकता था और बबली को प्रफुल्ल पाटिल को बीट करती हुई गेंद जाती हुई सीमा रेखा पार 4 रन। 4 रनों की मदद से बल्लेबाज रमेश पवार ने 2 गेंदों के बाद अपना खाता खोला और अमोल एक्वा गाउदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर। पहला पावर प्ले मैदान के अंदर जारी है। बिल्कुल आप देख सकते हैं रमेश पवार रोहित, 2 दिग्गज खिलाड़ी एक दूसरे के सामने भिड़ते हुए। ऑन साइड में खेला है, शॉट स्क्वायर लेग के खिलाड़ी को बीट करती हुई। आउटफील्ड फास्ट जरूर है, क्या कर रहे हैं, पैरों का कभी इस्तेमाल, थोड़ा सा हाथ से भी रोकना चाहिए था, लेकिन जब तक रोकेंगे तीसरे की कोशिश, गुड रनिंग बिटवीन द विकेट, तब तक 3 रन पूरे करते हुए थोड़े से नाखुश होंगे रोहित, जहां पर फील्डिंग अच्छी होनी चाहिए थी,
शॉट स्क्वायर लेग के खिलाड़ी के सामने से गेंद को निकाला और तब तक 3 रन चुराए और 3 रनों की मदद से फिलहाल अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए कम से कम 5 ओवरों में 60 तक जाना चाहेगी अमोल एक्वा गावदेवी चैंपियन, यही सोच होगी। लेकिन आकाश कोपरी टीम के कप्तान है जिन्होंने टॉस जीतकर जरूर कहा था कि वाकड़ी टीम को कम से कम रोकने का हम प्रयास करेंगे। नितिन पाटिल है, रोशन पाटिल, रोहित पाटिल, अविनाश अच्छे बल्लेबाज, रोहित भी बल्लेबाजी कर लेते हैं। अच्छा मुकाबला होगा, मजा आएगा दोनों टीमों के बीच में। ऑन साइड में खेला इस बार, सीधा गेंद सीमा रेखा पार। यह पहला पारी का छक्का सुकेश भोबी के बल्ले से, जिन्हें मिला था जीवन दान, उसी जीवन दान का फायदा उठाते हुए यह पहला पारी का छक्का। और इसी के साथ पहले ओवर की हुई समाप्ति और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम का स्कोर है 15 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। गोल्डन म्यान आशु शेके आदई त्याचा गाव, गोल्डन म्यान आशु शेके आदई त्याचा गाव। गाडी फॉर्च्युनर गाडी वरती हाय बाबा किंग नाव, आशु शेके गोल्डन म्यान त्याचा फेमस झालाय नाव, आशु शेळके गोल्डन म्यान त्याचा फेमस झालाय नाव, आशु शेळके गोल्डन म्यान त्याचा फेमस झालाय नाव। क्या बात आहे, आत्ताच तुम्ही हे गाणी खऱ्या अर्थानं ऐकलत आणि तुम्हाला स्क्रीनवरती बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आपल्याला पाहायला मिलता है। सामने वाला कोई भी हो लेकिन वो एक याद रखे कि आगे एक शेर खड़ा है। बाबा किंग 7719 लक्ष्य 2024, माझी प्रामाणिकता हीच माझी ओळख। आता ध्येय विकासाचे गाठायचे, प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचे। माणूस आपल्या हक्काचा, अर्थातच 22 सरपंच माननीय श्री आशुष शेलके बाबा किंग यांचं हे तुम्ही बैनर स्क्रीन वरती खऱ्या अर्थानं पाहू शकाल। क्या बात है, दमदार ये टूर्नामेंट आपके सामने नजर आती हुई। फिलहाल पहले ओवर में अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम की शुरुआत धमाकेदार नजर आती हुई। अगर सुकेश भोपी का वो कैच पकड़ते तो विकेट जाता, उसके साथ साथ ये छक्का भी बच सकता था। और ये लीजिए शानदार शुरुआत होती हुई दोनों बल्लेबाज के द्वारा। तो नए गेंदबाजी के मार्ग पर कप्तान आकाश, लेफ्ट हैंडर वर्सेस लेफ्ट हैंडर, मजा आएगा दोनों खिलाड़ियों के बीच में। पहली गेंद कट करने का प्रयास किया था रमेश पवार ने, तू मैं, ये मामला बन सकता था। दूसरी गलती हुई है। इस वक्त बात करेंगे गावदेवी कोपरुली टीम के खिलाड़ियों की ओर से। अगर ये बॉल पकड़ते तो सुकेश भोपी बिल्कुल मैदान से बाहर लौट सकते थे, लेकिन मना कर दिया अंतिम समय में और फील्डिंग खराब हुई और उसकी वजह से फायदा उठाया सुकेश भोपी ने और तुरंत क्रीज के अंदर सुरक्षित रहते हुए। गेंदबाज आकाश तैयार, रमेश पवार के लिए गेंद अच्छी थी, खराब नहीं कहेंगे, कलेक्टिंग खराब थी। और ये गेंद बिल्कुल विकेट कीपर के पीछे खिलाड़ी थे दो, उनको चकमा देती हुई लॉन्ग स्टॉप सीमा रेखा पार। अंपायर का 22 का इशारा, 4 रन। बिल्कुल स्क्रीन के ऊपर योगेश वाघ सुपला शॉट आज आपको नजर आएंगे। आकाश भाई मोकल, फिलास भाई शेलके, आशुतोष भाई शेलके, ग्रामस्थ मंडल आदि, इनके द्वारा यह दमदार क्रिकेट की नाइट प्रतियोगिता आपके सामने नजर आती हुई। लेफ्ट हैंडर गेंदबाज के सामने थोड़े से रमेश पवार शांत नजर आते हुए। इस बार यॉर्कर का इस्तेमाल, लेंथ लाजवाब है। 1 रन तो कंप्लीट, दूसरी की कोशिश जी हाँ जरूर कर पाएंगे क्योंकि खिलाड़ी लॉन्ग ऑन के बहुत दूर थे रोहित, तब तक यहाँ पर आके डीप में उठाए फील्ड करे, मौका था 2 रन लेने का। गुड रनिंग बिटवीन द विकेट और इसी 2 रनों की मदद से फिलहाल अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम का स्कोर है। ये संपर पानी शॉर्ट रन चेक करायचे, अंपायर चेक करना चाहते, तो चलिए शॉर्ट रन के लिए थोड़ी सी मांग की गई है तीसरे अंपायर की तरफ। साईप्रीत लाइव इनके माध्यम से जरूर आपको दिखाया जाएगा रन कंप्लीट है या नहीं, इसके लिए थोड़ी सी ये मांग की गई थी। शायद सुकेश भोपी थे, उनका बल्ला क्रीज के अंदर ठीक पहुंचा है या नहीं।
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल सुपला शॉट योगेश वाघ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. योगेश यामा पण व्यासपीठावरती मुरबाड पासून पल्ला पार करून तुम्ही खरं त्यांना इथे पाहू शकाल. तर 2 रन इथे कंप्लीट होत आहेत. तीसऱ्या पंचांचा निर्णय येईल तो बिल्कुल 2 रनों की मदद से अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम का स्कोर रफ्तार के साथ आगे बढ़ता हुआ 21 रन. पहले विकेट के लिए दमदार शुरुआत. आकाश ने अभी तक रमेश पवार को शांत रखा है. फिलहाल 3 गेंदें समाप्त हो चुकी है. अभी भी 3 गेंदों का खेल इस सेकंड पावर प्ले का बिल्कुल बचा हुआ है. ये शॉट खेलने का बड़ा इरादा जरूर था. गेंदबाज सीधा और ये दूसरी गलती हो चुकी है. रमेश पवार को जीवनदान देना यानी कि बाकी के गेंदबाजों के ऊपर अब आपके संकट आना यही कहना पड़ेगा. और ये लीजिए सुकेश पोपी को 1 जीवनदान, रमेश पवार को 1 जीवनदान यानी कि 2 सलामी बल्लेबाजों को पूरी तरीके से जीवनदान देती हुई गलतियों पर गलतियां कर रही है. क्या हो चुका है आज आप देख सकते हैं. शिवन्य एंड तन्मय 11 कोपरोली को जिनकी फील्डिंग खराब होती हुई आप देख सकते हैं. मंथन एंटरप्राइजेज के सर्वा दीपक भाई शेल के रिडगर की नाइट टूर्नामेंट 40+ आधे ने कमाल का परफॉर्मेंस दिखाया था. और आधे ही शायद मेरे ख्याल से खेलेगी एक और टूर्नामेंट. अगली शायद खानाओं की टूर्नामेंट है, वहां पर भी 40+ के उनके शेर दहाड़ेंगे. कमाल का ये पूरे शेर भी दमदार योगदान देते हैं. 2 खिलाड़ी को 2 जीवनदान. इसी सिंगल्स की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 22 रन. स्कोर कार्ड के ऊपर आकाश लेफ्ट आर्म राउंड द विकेट से तैयार. सुकेश पोपी के लिए ये गेंद थी, ध्यान नहीं था शायद उनका. ये विकेट कीपर के पैरों पर लगती हुई ये स्टंप निकली थी. सुकेश पोपी को लगा एक समय ये वो आउट हो चुके हैं, लेकिन जब आप क्रिकेट खेलते हो ना आपकी सतर्कता बहुत जरूरी होती है. देखिए एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं नितिन के बिल्कुल ये गेंद पैरों पर लगी, पैरों पर लगते हुए मिडल स्टंप पर टकराई और वो स्टंप थोड़ा सा हिला और सुकेश को लगा एक समय कि ये क्लीन बोल्ड हुआ है. चलिए खिलाड़ी रहेंगे सुरक्षित. डॉट बॉल की समाप्ति तारीफ करेंगे उतनी कम है. अगर विकेट कीपर के पीछे फील्डिंग ना खराब होती तो वो 4 रन भी बच सकते थे. आकाश कप्तानी गेंदबाजी करते हुए. फुल टॉस बॉल थी. इस बार भी आकाश को चकमा दे दिया है गेंद ने. एक समय कैच पकड़ने ही वाले थे तो ये कैच भी ड्रॉप हो चुका है. तो सुपला शॉट योगेश वाघ जिनकी धौला भी आप सुन सकते हैं, जिनका मंत्र तंत्र भी आप सुन सकते हैं. योगेश वाघ इनका आगमन हो चुका है. आज लगता है बड़े फॉर्म में नजर आते हैं. आज तो हेलीकॉप्टर ही लेकर आए तो मेरे ख्याल से टेंशन ही नहीं होगा. शायद रुका था खोनी फाटे के ऊपर उनका हेलीकॉप्टर और सीधा आधे के मैदान के ऊपर लैंड होता हुआ. ओवर की समाप्ति और इसी के साथ पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर 23 रन. तर याच दरम्यान वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल ॲक्वागार्ड चे सर्व वॉटर सप्लायचे नानाशेठ पाटील, त्याच्यानंतर युवा नेते महेंद्रभाई मस्कर आणि त्याच्यानंतर प्रॉक्रॉन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व भाऊ पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली म्हटल्यानंतर माजी सरपंच रमेश शेठ पाटील हे जर आले असतील त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. संतोषी माता एंटरप्राइजेस सर्व तुकाराम पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण देखील यावं. नागेशांना तुम्ही व्यासपीठावर पाहताय. आणि आदई नेवाली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि या स्पर्धेचे आमचे सह आयोजक आकाशभाई यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. योगेश वाघ तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल त्यांना, ज्यांचं आज समालोचन तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. भरत पाटील हे देखील आले, त्यांचे सहर्ष स्वागत. तो इस बार बल्ले का निचला हिस्सा लगा था, अंदरूनी किनारा लगा था. तो बिल्कुल अंदरूनी हिस्सा लगा था. विकेट कीपर नितिन थे गेंद की तरफ. बढ़िया फील्डिंग नजर आते हुए डॉट बॉल के साथ अपने स्पेल का ये दूसरा ओवर है. गेंदबाज रोहित पाटिल के माध्यम से राइट आर्म ओवर द विकेट से छोटी गेंद थी. इस बार शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास जरूर किया था, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है. देखिए पिछली कुछ गेंदों के ऊपर अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकडी टीम को थोड़ा सा शांत रखा है. अब बची कुछ ही गेंदें होगी, ज्यादा से ज्यादा रमेश पवार को भी फेस करनी होगी और हो सके सुकेश पोपी के बल्ले से रन निकालना आना गावदेवी चैंपियन 11 वाकडी टीम को भी जरूरी होंगे. चलिए 3 गेंदों के बाद 1 रन. वेरी गुड बॉलिंग. रोहित पाटिल लंबे कद के गेंदबाज है और निश्चित तौर पर हमेशा नेरे धुंधरे विभाग के लिए बढ़िया योगदान रहा इस खिलाड़ी का. अच्छा हाइट है, लंबाई का फायदा लेते हैं, कांधों का इस्तेमाल करते हैं और जब भी लंबे कद के गेंदबाजों की याद आती है तो वैष्णव भोईर होंगे, जोफ्रा आर्चर मैन फ्रॉम नाबा, उसमें से रोहित पाटिल है
जो दमदार गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं और अभी तक शांत रखा है इस ओवर में। सिंगल की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 24। पहले 2 ओवर में आप रन देख सकते हैं, टोटल बने थे 23, लेकिन इस ओवर में सिर्फ 1 रन अभी तक खर्च करते हुए गेंदबाज रोहित पाटिल। 3 गेंदों में 1 रन। स्ट्राइक एंड पर आएंगे 3 गेंदें समाप्त होने के बाद चौथी गेंद का सामना करने के लिए रमेश पवार। ये गेंद खराब थी, एक समय लग रहा था कि ये 6 जाएगी, लेकिन रोहित चालाक गेंदबाज है। रोहित बिल्कुल नकल गेंद थी, मेरे ख्याल से स्लोवर करने का यह प्रयास किया था और रमेश पवार थोड़े से बीट हुए इस बॉल के ऊपर। डॉट बॉल की समाप्ति। 40+ के दमदार खिलाड़ी भरत पाटिल वाकड़ी एक जमाने के मशहूर बल्लेबाज, आप भी आज भी अच्छी बल्लेबाजी करना पसंद करते हैं वाकड़ी टीम के लिए। ये अतिरिक्त उछाल था, अतिरिक्त बाउंसर था। देखिए रोहित ने पहले ओवर में भी रमेश पवार को यही प्रयास किया था और इस मर्तबा भी वही प्रयास करते हुए और दोनों की दोनों गेंदें वाइड बॉल करार कर दी और एक बाउंस का इशारा रोहित को आता हुआ अंपायर के द्वारा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 25 रन। 9.38 के रन रेट से फिलहाल ये रन अभी तक जारी है मैदान के अंदर। ये छोटी गेंद थी, शॉट पेशेंट कवर्स के ऊपर से खेला हुआ, ये अच्छा शॉट है, सीमा रेखा पार। 4 रन। तो बिल्कुल यहां पर 4 रन बटोरते हुए इसी 4 रनों की मदद से अपना जो दबाव है वो थोड़ा सा दबाव कम करते हुए, देखिए पहले विकेट के लिए अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम की तरफ से ये शुरुआत नजर आती हुई दोनों खिलाड़ियों के बीच में अभी तक अच्छी साझेदारी। रोहित फिर से एक बार तैयार, ये फुल टॉस इस बार नहीं मिस करेंगे और इस गेंद को फेंक दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सीमा पार। इट्स अ बिग 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 हिट। बाळाराम पाटील साहेब, माझी आमदार बाळाराम पाटील साहेब, चषकालाय नावाला, आज चषकालाय नावाला। आयोजक विलास शेळके, आशु शेळकेचं नाव लागलं गाजायला, आयोजक आकाश मोकल दादाचं नाव लागलं गाजायला। तो चलिए 3 ओवर समाप्त हो चुके हैं और 3 ओवर के बाद अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी रोहित की, लेकिन अचानक एक स्लो बॉल गेंद डाली और उस गेंद को रमेश पवार ने सीधा फेंक दिया सीमा रेखा पार। दोनों बल्लेबाजों की जरूर चर्चा करेंगे। सुकेश भोपी को मिला है जीवन दान, रमेश पवार को भी मिला है जीवन दान और अब तक सुकेश खेल रहे 7 गेंदों का सामना करने के बाद 9 रनों के ऊपर और 11 गेंदों का सामना करने के बाद रमेश पवार खेल रहे 20 रनों के ऊपर और फिलहाल 3 पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 35 रन। आखिरी 12 गेंदों का खेल बचा हुआ आहे। तर सन्माननीय बालू म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती। बाबा किंग गोल्डन मॅन आशुभाई युवा नेते बाबी सरपंच आपल्याला इथे आमंत्रित करत आहेत। आपल्याला विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती। आपलं सहर्ष सहर्ष स्वागत। आणि अंकुशभाई शेलके यांना विनंती असेल आपण देखील यावं। सुकेश भोपी को पैरों पर डालने का प्रयास किया था और सीधा स्टंप पर जाती हुई गेंद LBW लेग बिफोर द विकेट। यह पहला झटका अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम को सुकेश भोपी के रूप में लगता हुआ। स्वभाव लैक्याचा साधा रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लैक्याचा साधा पुरा करी दिलेला वादा आजय गावचा शोधादा, पुरी दिलेला वादा आजय गावचा शोधादा, पुरा करी दिलेला वादा आजय गावचा शोधादा, पुरा करी दिलेला वादा आजय गावचा शोधादा। बिल्कुल यहाँ पर पहला करारा झटका लगता हुआ सीधा स्टंप पर जाती हुई गेंद जो पैरों पर टकराई और लेग बिफोर द विकेट के स्वरूप में पहला विकेट जाएगा अमोल एक्वा गावदेवी चैंपियन वाकड़ी टीम का। 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम का स्कोर है 35। 11 के रन रेट से अभी फिलहाल तो चल रही है 11.50 का ये रन रेट, लेकिन अभी भी 11 गेंदों का खेल। मंगेश गेंदबाज तैयार। ये देखिए पूरी तरीके से जड़ में डालने का प्रयास। 1 रन कंप्लीट। दूसरा पहले ही होना चाहिए था, लेकिन बहुत देर के आसानी के साथ होना चाहिए था, लेकिन
शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर की तरफ ये गेंद गई थी, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक दोनों खिलाड़ियों के पास समय था 2 रन लेने का और इसी 2 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 37। देखिए गावदेवी कोपरुली टीम की चर्चा करेंगे, तन्मय एंड शिवन्य 11 गावदेवी कोपरुली, अगर इनके रन ज्यादा होते हैं ना वाकई टीम के तो उसमें से गलती उनके फील्डरों की है। विकेट कीपर के पीछे एक बाउंड्री, पहले ओवर में शॉर्ट स्क्वायर लेग में वो एक बाउंड्री, बीच में 2 रन निकाले, उसका फायदा तुरंत उठाया बाकी टीम के खिलाड़ी ने। शैलेश भी आज इन एक्शन में नजर आएंगे जिन्होंने चिंचौली के मैदान के ऊपर दमदार बल्लेबाजी की थी। दूसरी गलती, ये दूसरी गलती है, इससे पहले एक चौका मिला था दूसरे ओवर में आकाश के और ये चौथे ओवर में मंगेश के ओवर में ये 22 का और एक चौका, सीमा पार 4 रन। गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघानी शेतकरी कामगार थँक्यू डीजे। पक्षांनी याच्यानंतर आयांश 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे विरुद्ध त्यांना लढत असेल जय हनुमान टाइगर 11 देवत। दोनों भी कप्तानों से गुजारिश करते हैं कि तुरंत टॉस के लिए संपर्क करें, ये इनिंग्स ब्रेक में टॉस होना बहुत जरूरी होगा, तो दोनों भी कप्तान आइए, धुंद्रे और देवत टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। क्रॉस बैटर खेलने का प्रयास, लाउड अपील की गई थी, बिल्कुल पाए गए मिडल स्टंप पर और ये दूसरा झटका अमोल एक्वा गावदेवी वाकरी टीम को। तो टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 41 रन। तो बिल्कुल आदेश आउट होने के बाद नए बैटर आप देख सकते हैं अक्षय मस्कर। कल ही चिंचौली के आपने नाइट पे देखी जो खेला गया था, उस ट्रॉफी में अंतिम क्षणों में हार का सामना करना पड़ा कलम्बुसरे टीम के खिलाफ। अमोल एक्वा गावदेवी चैंपियन वाकरी टीम को बेहतरीन मुकाबला नजर आया था, लेकिन इस मर्तबा आप देखेंगे आज की रात्रि का ये पहला मुकाबला इन दोनों टीमों के बीच में। फिलहाल 41 स्कोर कार्ड के ऊपर है, 2 महत्वपूर्ण विकेट मैदान से बाहर जरूर लौटे हैं, लेकिन अभी भी रमेश पवार नॉन स्ट्राइक एंड पर खड़े, नए बल्लेबाज अक्षय तैयार। बाहरी किनारा लगा था, ये गलती नितिन की है, ये गलती नितिन की है, कहां पर घूम पड़े, गेंद ने काटा बदला और गली को पीट करती हुई चीरती हुई सीमा रेखा पार 4 रन। मॅच आज ठेवल्यात हो मैदानी गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघानी शेतकरी कामगार पक्षांनी पहिल्याच वर्षी नाईट मॅच आज ठेवल्यात हो मैदानी बाळराम पाट। थँक्यू। याच दरम्यान सन्माननीय निलेश वाघमारे, अर्थातच निलेश वाघमारे म्हटल्यानंतर आदई संघाचा जॉन्टी रोड्स निल्याबाई आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल रविबाई पाटील मानगर, नवीन पनवेल शहर प्रमुख, अर्थातच आमचे रविबाई पाटिल मानगर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन रविबाई आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो इसी के साथ ओवर की समाप्ति हुई है और पहले 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकरी टीम का स्कोर है 45 2 विकेट के नुकसान पर। आले हो क्रीडा नगरीला, आले हो क्रीडा नगरीला आयोजक विलास शेके आशु शेकेचं नाव लागलं गाजायला, आयोजक आकाश मोकल दादाचं नाव लागलं गाजायला। गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आहे बघा। थँक्यू डीजे। बघा दोन्ही क्रिकेट संघ पुढचे असतील बघा
धुंद्रे आणि देवत अर्थात आयन स्पोर्ट्स तिरंगा 11 धुंद्रे विरुद्ध जय हनुमान टायगर 11 देवत टीमचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन जर इनिंग्स मध्ये टॉस साठी आले नाही इनिंग ब्रेक मध्ये आणि जर इनिंग सेकंड स्टार्ट झाली तर मात्र दोन्ही टीमच्या चेंडूमध्ये कपात केली जाईल. अर्थातच 3-3 चेंडू तुमचे कमी केले जातील याची आपण नोंद घ्यावी. तर याच ठिकाणी व्यासपीठावर तुम्ही पाहताय श्री रविभाई पाटील शिवसेना उपशहर प्रमुख नवीन पनवेल आणि त्यांच्या समवेत आता जॉन्ट्रियर्स निलेश भाई यांचंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. तो आखिरी ओवर होगा इस पारी का स्लॉग ओवर. 45 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर. अब तलक बात करेंगे अमोल एक्वा गावदेवी चैंपियन वाकड़ी टीम के, यहाँ से 15 रन भी बटोर पाती है तो 60 रनों की तलक पहुंच जाएगी. एक अच्छा सेफ टारगेट खड़ा करेगी गावदेवी 11 कोपरोली टीम के सामने. लेकिन गेंदबाजी के मार्ग पर आदेश. कोपरोली टीम की चर्चा करेंगे हमारे अजय भाई पाटिल, इनके ओर से शुभकामना आ चुके हैं. अजय भाई आपका स्वागत है. रमेश पवार को पहली गेंद लोवर फुल टॉस, फ्लिक ऑन द रिस्ट खेला था इस गेंद को और स्क्वायर लेग की तरफ सीमा रेखा पार 4 रन. पाटील साहेब आपले बाळराम पाटील साहेब आपले आले हो क्रीडा नगरीला, आले हो क्रीडा नगरीला. आयोजक विलास शेळके आशु शेळके. धन्यवाद. कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बाळराम शेठ पाटील साहेबांचं हे संगीत तुम्ही करायचं ऐकताय डीजेच्या माध्यमातून. गेंदबाज तैयार. ये भी उसी तरह की गेंद थी लेकिन इस बार फील्डिंग अच्छी है, वरना ये चौका ही हो सकता था लेकिन रन मिलेगा मात्र 1-1 रनों की मदद से. अमोल एक्वा गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम के 50 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 2 विकेट के नुकसान के ऊपर. सुप्रसिद्ध बिल्डर्स बाबा किंग धनंजय शेठ पाटिल चिपली ग्रुप ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य, उनका भी हम स्वागत करते हैं. उसके साथ साथ चर्चा करेंगे निश्चित तौर पर हमारे बाबा किंग यानी कि शशिभाई पाटिल, आपका स्वागत करते. गरुड़ा भाई जो हमेशा कोपरोली टीम को दमदान, आपका भी स्वागत करते. जीतू भाई, बढ़िया शॉट है आदेश का, माफ कीजिएगा अक्षय का, और सीधा गेंद को फेंका लॉन्ग ऑन के ऊपर से. नाम अमिताभ, नाम दिलीप कुमार, ना किसी के हीरो के बच्चे, हम तो सीधे नामदेव मस्कर के अक्षय. अक्षय तर अविनाशभाई शेलके आणि नवनाथभाई पारिंगे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. फुल टॉस एक और फेंकी थी लेकिन इस बार सीधा गेंद जाएगी रोहित के हाथों में. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी लंबे कद के, एक मस्कर ने दूसरे मस्कर का शिकार कर दिया. गेंदबाज थे आदेश, बल्लेबाज थे अक्षय और लगता हुआ तीसरा झटका. टोटल स्कोर है 56 रन. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आहे बघा दही गावाचा, पनवेल तालुक्यात वाजतोय डंका, बघा यार क्रिकेट संघाचा. विलास शेळके आशु शेळके, विलास शेळके आशु शेळके, आकाश मोकल हाय दिलवाला. बघा विनंती असेल पुन्हा एकदा आम्ही अनाउन्स करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन आयांश 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे विरुद्ध जय हनुमान टायगर 11 देवत. जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आला नाहीत आणि जेव्हा सेकंड इनिंग जर स्टार्ट झाली तर मात्र दोन्ही टीमचे, आम्ही मगाशी चेंडू कपात केले होते परंतु आयोजक सांगतायत षटक कमी केला जाईल, परंतु तुम्ही या नियमांचं पालन करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे याची आपण नोंद घ्यावी. तो चलिए, अक्षय मस्कर आउट होने के बाद न्यू बैटर इन एट नंबर 5. मिडिल ऑर्डर्स में आप देख सकते हैं आकाश गायकवाड़ लंबे कद के, ये मिडिल ऑर्डर के सबसे अच्छे बल्लेबाज है लेकिन राउंड द विकेट से आदेश तैयार. अच्छी गेंद थी, बैक टू द बॉलर करने का प्रयास लेकिन डीप लॉन्ग ऑफ में खिलाड़ी तैनात है. रोहित उठाएंगे, फील्ड करेंगे और रमेश पवार अब आएंगे स्ट्राइक इन पर. 1 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 57 रन. आखिरी एक गेंद बची है. बड़ा हिट कोई भी आता है तो 60+ का ये टारगेट महफूज रहेगा, लेकिन देखेंगे क्या सोच होगी इस आखिरी गेंद के ऊपर बल्लेबाजों की, गेंदबाजों की. फिलहाल 57 रन तो स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं. थोड़ी सी रणनीति अपनाते हुए कप्तान कुछ कान मंत्र देते हुए कुछ अच्छी तरीके से अंतिम गेंद को रिलीज करना है, लेकिन जानते हैं युवा खिलाड़ी आदेश, इन्होंने वाकड़ी के नाइट प्रतियोगिता में दमदार गेंदबाजी की थी अजनबी स्पोर्ट्स ओले टीम के खिलाफ मेगा फाइनल में. आखिरी गेंद, बड़ा शॉट खेलने का प्रयास, तीसरा शिकार एलबीडब्ल्यू का बना है और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. रमेश पवार बैक टू द पेविलियन और पहले 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल स्कोर है 57. जीतने के लिए तन्मय एंड शिवन्या 11 गावदेवी कोपरोली टीम को जीत के लिए चाहिए
58 रनों की आवश्यकता. जे हनुमान टायगर 11 देवट टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर विनंती करतो आम्ही आयांश 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे संघ आपण टॉस करण्यासाठी लगेच यावं आणि जाऊया सेकंड इनिंग मध्ये जोडले जातील. अगदी मुरबाड वरून खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रवास केला आणि आज प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्यांची जागा तुम्ही पाहू शकाल आणि सूर्यकुमार यादवने देखील त्यांची पोस्ट, मुंबई इंडियन्सने देखील त्यांची पोस्ट तुम्ही पाहिलीत. असे सुपला शॉट योगेश वाघ यांचं या ठिकाणी आगमन आणि आता मायक्रोफोनवरती योगेश देखील जोडले जातील. योगेश यावा आपण समालोचन कक्षामध्ये. त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार देखील आहे, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. तत्पूर्वी काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी करूया. तर या ठिकाणी आपण सन्मान करूया मित्रांनो. आत्ताच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि वाकडी संघासाठी ज्यांनी पहिली नाईटची खऱ्या अर्थानं एंट्री खऱ्या अर्थानं केली आणि ती एंट्री सक्सेस झाली नेरेच्या मैदानावरती. ते अर्थातच अमोल ॲक्वा वॉटर सप्लायरचे सर्वा नानाशेठ पाटील माजी सरपंच वाकडी ग्रामपंचायत यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे विनंती करतो आमचे रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गोल्डन मॅन अर्थातच युवा नेते शेतकरी कामगार पक्ष आशुबाई शेलके आणि त्यांच्या समवेत आदई नेवाली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाशबाई मोकल यांच्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा या स्पर्धेच्या वतीने इथे हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गोल्डन किंग युवा नेते अर्थातच बाबा किंग आशुबाई शेलके आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाशबाई मोकल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर प्रोक्रॉन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वा भाऊशेठ पाटील एक उच्च पदवीधर शिक्षित व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकाल आणि वाकडी गावामधील पहिले अर्थातच HSC त्याच्यानंतर ग्रॅज्युएट होणारे हे दमदार व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकाल. अर्थातच प्रोक्रॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भाऊशेठ पाटील यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. आशुबाई शेलके आणि आकाशबाई मोकल यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर अमोल ॲक्वा वॉटर सप्लायरचे मॅनेजर अर्थातच युवा नेते महेंद्रभाई मस्कर यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. महेंद्रभाई यांना विनंती करतो की आपण यावं. महेंद्रभाई म्हटल्यानंतर मित्रांनो नेहमी जेजुरीची वारी खंडोबाच्या दर्शनासाठी नेहमी सातत्याने तुम्ही त्यांना पाहताय ते महेंद्रभाई मस्कर यांचा इथे सन्मान केला जाईल. निलेशभाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज त्यांचा वाढदिवस म्हणजे आज दुग्ध शर्करा योग म्हणजे आदई गावासाठी आज खऱ्या अर्थाने विचार केलात तर एक दमदार योगदान तुम्ही पाहू शकाल. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल वाकडी संघाला नेहमी दमदार योगदान देणारे आणि एक दमदार नेतृत्व नवीन पनवेल उपशहर प्रमुख अर्थातच रविदादा पाटील मानगर यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर रविबाई यांना विनंती करतो की आपण यावं अतिथी कक्षामध्ये. आपला इथे सन्मान अर्थातच बिंदासबाई ठोंबरे यांच्या समेत नेहमी खांद्याला खांदा लावून दमदार योगदान देणारे तुम्ही रविबाई पाटील यांना पाहू शकाल. तर तन्मय 11 म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्या साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर आमचे संतोषभाई पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली. त्यांना विनंती असेल संतोषभाई आपण यावं व्यासपीठावरती. त्याच्यानंतर निलेशभाई वाघमारे यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. निलेशभाई यांना विनंती करतो आपण देखील यावं. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया मित्रांनो. निलेशभाई आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल ज्यावेळी कोपरूच्या मैदानावरती डेची स्पर्धा होत असते मित्रांनो. वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ आमदार चषक रोशन शेठ पाटील आणि रमेश शेठ पाटील, रोहित शेठ पाटील आणि त्यांचे बंधू राकेश पाटील यांच्या आणि ग्रामस्थ मंडळ गावदेवी कोपरूली यांच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहताय त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं नेहमी जेवणाची उत्तम व्यवस्था करणारे नागेशांना मस्कर यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. काही क्षणातच मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रवादीची मुलुक मैदानी तोप रासायनिक खालापूर परिसरातील एकच दादा संदीप सुदाम मुंडे साहेबांचे काही क्षणातच आगमन होईल आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने. सामना स्टार्ट होईल आणि योगेश वाघ सुपला शॉट जोडले जातील. थँक्यू प्रवीणजी गायकर सर. 1 मिनिट मॅच थांबा. तर पंचांना विनंती असेल 1 मिनिट आपण खेळ थांबवायचा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल आशुबाई शेलके गोल्डन किंग यांच्यावरती असणारा प्रेम तुम्ही पाहताय.
आणि त्या प्रेमापोटी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन गेल्या 2 रात्रीमध्ये दमदार व्यक्तिमत्व तुम्ही मान्यवर सातत्याने पाहताय. ये संपार पाणी घेऊन जा मैदानात. तर तुम्ही फटाक्यांच्या आतषबाजीने करदाताना इथे शुभ सन्मान या ठिकाणी पाहताय. ते अर्थातच खालापूर परिसर तालुक्यातील एक दमदार नेतृत्व तथा राष्ट्रवादीची मुलुक मैदानी तोप आणि आदरणीय खासदार मंत्री सुनील तटकरे साहेबांचे निकटवर्तीय तुम्ही सातत्याने पाहताय. आणि ज्यांच्या माध्यमातून वासंबे प्रीमियर लीगचा थरार पाहिलात ते अर्थातच जिनके आगे पड़ जाते हैं सब टंडे, एक ही नाम है दादा संदीप सुदाम मुंडे. आणि यांचं या व्यासपीठावरती शुभागमन एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि सातत्याने सुनीलजी तटकरे साहेबांच्या कांद्याला कांदा लावून नेहमी दमदार योगदान ज्यांचं तुम्ही पाहताय. अर्थात संदीप सुदाम मुंडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन त्यांच्या सौभाग्यवती सरपंच साहेबा देखील पाहू शकाल. आणि सातत्याने वासंब्या प्रीमियर लीगचा यंदाचा थरार तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिलात. असे दमदार नेतृत्व जिनके आगे पड़ जाते सब ठंडे, उन्हीं का नाम है संदीप दादा सुदाम मुंडे यांची व्यासपीठावर उपस्थित तुम्ही पाहताय. यस डीजे शिलकेचं नाव लागलं गाजायला, आयोजक आकाश मोकल दादाचं नाव लागलं गाजायला. थँक्यू तुझं. यस नक्कीच गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ अदई नेबाळी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात आमदार चषक सन्मान्य बाळाराम पाटील साहेब. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज इथे चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम अतिशय मेहनत घेऊन साकारलेलं स्वप्न. पहिलाच बॉल बेकार, जेतल्या शेंड्या फोडायला बरा काम आहे. हानग सके पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर आमची मुंबई बरी. एकंदरीत इथे पहिला चेंडू लाजवाब हाताळला होता. इथे फलंदाजाला मात्र लेंथ आणि गती ओळखता आली नाही. या सातत्याने जर पाहिलं गेलं संघाच्या संघ नायकाने सोपवलेली जबाबदारी गोलंदाज रमेश पवार. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती. एकंदरीत 58 धावांचा टार्गेट आहे. रमेश पुन्हा एकदा यावेळेस इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, बेकार, वाकून वाकून पळतो. बस आली कळ आता जोरात पळ. या काय बेकार काम आहे. फिल्डिंग डेंजर झाली पण थ्रो थोडासा बेकार. म्हणजे काय माहित आहे का, बकरी जिली चराय आणि बोकडाला मरायला. तर योगेश ही सुरुवात तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय. अजून भरपूर काही पाहायला मिळेल. एक थोडंसं योगेश तुला फक्त थांबवतोय. बघा दुंदरे क्रिकेट संघाला 2 धावांची पेनल्टी लागली आहे आणि हा षटकानंतर जर त्यांचा कॅप्टन आला नाही तर प्रतिकेश आणि त्यांचे कमिटी मेंबर सांगतायत तर तुम्हाला मग चेंडू किंवा अजून एक्स्ट्रा 1 धावेची पेनल्टी दिली, याची आपण नोंद घ्या. जशी ओव्हरऑल कमिटी मेंबर आम्हाला इशारा करतायत याची आपण नोंद घ्यावी. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. बरा काम आहे. चौ जाऊन चौथा उरला, गुलाबजाम आता वाटीत सुटला. एकंदरीत जर पाहायला गेला तर नक्कीच हाताला ब्रश करून चेंडू मात्र निघून चाललाय सीमापार. 4 चौकार आला. बाजू ही स्पर्धा रॉयल किंग गोल्डन मॅन बाबा बाबा बा चिलिम झुटका इमल गुटका बॉलर खुश बॅट्समॅन मोकार खुश दणदणीत खणखणी षटकार बेकार. जे सन्माननीय एकनाथजी मोकल साहेब त्यांच्या समवेत मनोहर पांडुरंग शेलके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. एकनाथजी मोकल साहेब आणि मनोहर पांडुरंग साहेब मनोहर शेलके साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस देखील इथे फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आलाय, दडून दडून बेकार फिल्डिंग. तो परत काय सांगायचंय, बार टॉप गिअर टाकून राहिला आहे. बेकार नाही बॅटमॅन, गडी मजबूत आहात. आणि पहिलं षटक म्हटलं तर माझ्या भाषेत सांगायचं झालं कोपचा कोपची दुमडा दुमडीची वर. आणि हे दुमडा दुमडीच्या वरी टिमका टिमकीची बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत धावा जर पाहिलं सध्याच्या स्थितीला 12 धावा धावफलकावरती. पहिले षटक रमेश पवार. अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय रोशन पाटील. येणारा चेंडू
देखताय जिलेबियावर मागताय भजिया आंधळी शॉट. आणि पहिल्या षटकाचा खेळ बघता बघता इथे होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धाबा. तसेच विश्वासजी पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर षटक पहिलं कंप्लीट झालं. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. आयान स्पोर्ट्स तिरंगा 11 धुंद्रे विरुद्ध जय हनुमान टायगर 11 देवत या दोन संघांमध्ये आपण टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी मी आत्ताच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं मित्रांनो, खालापूरमधील एक राष्ट्रवादीची मुलुक मैदानी तोप, रसायनी परिसरातील दमदार नेतृत्व, जिनके आगे पड़ जाते टंडे, उन्हीं का नाम है संदीप दादा सुदाम मुंडे साहेबांना विनंती असेल की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करावा. ज्यांच्या माध्यमातून वासांबे प्रीमियर लीगचा थरार पाहिलात मित्रांनो. पहिल्यांदा वासांबे प्रीमियर लीग मध्ये गेलो आम्ही आणि थरार अफाट गर्दी तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाहिलीत. आणि त्या स्पर्धेचे जनक तथा त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सरपंच साहेबा देखील पाहू शकाल आणि जिल्हा परिषद सदस्य देखील. तर टॉस का बॉस हेड सीज द कॉल कॅप्टन देवत बट इट्स द टेल्स टॉस जिंकला धुंद्रे संघ. निर्णय काय घ्याल? बॅटिंग. तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. संदीप दादा मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस पाहिलात, परंतु 2 धाब्यांची पॅनल्टी इथे देण्यात आलेली आहे आयान स्पोर्ट्स तिरंगा 11 धुंद्रे या टीमला. धन्यवाद. ओव्हर टू योगेश. यावेळेस आपण पाहतोय लागला यो आता कवाटा लूज करायला. गिरीज भरून आलाय का काय झालाय? सर्व्हिसिंग गाडी ओके आहे 27. यस चला जाऊया. प्रेक्षक वर्ग आणि माझ्या खेळाडूंना माझी एकच विनंती असेल, माझं समालोचन मित्रांनो म्हटलं तर फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट, याच्या व्यतिरिक्त काही नाही. तुमची साथ असली तर अजून एंटरटेनमेंट करण्यास मला देखील मदत होत्या. आदेश मस्कर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती. मुसक्या बॉल, खोसऱ्या बॉल, पण काय सांगायचं तेवढा टिमक्या रट्टा. एकंदरीत एक सिंगल मात्र घेतली जाईल आणि सिंगलच्या साह्यानं धावफलक 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहतो सातत्यानं आज रॉयल किंग गोल्डन मॅन अर्थात भावी सरपंच अशुबाई शेळके आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अतिशय मेहनत घेतली आहे. सातत्यानं जर पाहिलं गेलं तर तरुणाईंच्या गळ्यातली ताबीत अतिशय कमी वयामध्ये सातत्यानं भरपूर असं. यस सर, तुमचा टाइम देखील काउंट केला जातो मित्रांनो, याची देखील नोंद घ्या. प्रति षटकामागे मला वाटतं 5 मिनिटाचा अवधी दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला 4 षटकं ही बरोबर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये घ्यावं लागेल, याची देखील नोंद घ्या. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अशुबाई शेळके सातत्याने जर पाहिला तर नक्कीच आमच्या मुरबाड विभागामध्ये मॅचेस असो या कर्जत विभागामध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा त्यांच्यापर्यंत आमंत्रण पोहोचवलं जातं तेव्हा सातत्याने आपला अमूल्य वेळ मात्र देत असतात. आणि आज स्वतः या स्पर्धेचे प्रणिती आयोजक आहेत. बेकार गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल. गडी चांगला आहे का, भारून आणलाय गडी. बॅटमनला मात्र काय सुचना. अक्कालबान पॉवरफुल येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. आदेश मस्कर यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉल वरती, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव इथे कंप्लीट नाही. गडी मात्र बॉन्ड्रेव चांगला स्टे लागा. काय सांगायचं आहे, बॉल आल्या आल्या पार कोंडीत कोंडीत नेता. गडी तसं हात येणारं चेंडू आता पाहावं लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय. आंधळी शॉट बाबा सांभाळा. बॉलर बेकार पैट्यावरून आलाय पार. ना ठेयो बॅटमन तसाच आहे. आडिया बांध्याचा बेकार पार कुमचाईत बॉल हाडशील. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर चांगलं राहिलं, गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली, परंतु फलंदाजी या बॉलवरती कुठेतरी समजली नाही. या षटकातला पुढील चेंडू आता पाहावं लागेल. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आदेश मस्कर. येणारा षटकातला 5वा चेंडू असेल. यावेळेस समोरच्या दिशेला बरोबर त्यानं बॉल कुथवा बॉल वरता गया यानं खालता भोतडा मांडा, भोतरे में बॉल गट्टा आणि बॅटमन फटा. फलंदाज बाद. अरे कुंदरे आला यो आदई वाला, अरे कुंदरे आला यो आदई वाला. तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे. आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुशेलके. थँक्यू डिझाय. आपण संगीत देखील ऐकलं नक्कीच. सन्मान्य अशुबाई शेळके यांचं सुमधुर संगीत देखील आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज रोहित पाटील येताना पाहायला मिळाले. काय सांगायचं आहे,
आले आल्या पहिले बॉलावर धुडकूस. काय सांगायचं आहे बेकार ना. हातात काहीतरी घातलाय, मला वाटतं सुसमोजा घातलाय का काय केलाय, टोपी वाकडी केली आहे आणि आले आल्या बॉल मात्र दाबून हेरला त्यांना. कवडी हवा आहे कवडी नाही. एकंदरीत पाहावं लागेल आता शेवटचा चेंडू असेल या षटकातला. आता शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, टाइम देखील तुमचा काउंट केला जातो याची देखील नोंद घ्या. आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत आदेश मस्करनं अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस बॅट चिक्काडा बेकार. काय सांगायचं, डोळं फाडून फाडून गडी हुता भोतडा मांडून आल्याबरोबर 1.5 दिवसाचे गणपतीची स्वारी केली. काल 11ला आरती झाली आणि आज 10:30 आलंच वरात. फलंदाज बाद. बघता बघता 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. चला टीम मीटिंग आपण करायची नाही याची नोंद घ्या. वेळेअभावी वेळेत सहकार्य करा. नवीन फलंदाज रोहित पाटील, शैलेश पाटील. यस शैलेश पाटील मजबूत मखाट बॅट्समन आहे. बॉलर सांभाळ आता. मखाट तुझ्यापेक्षा डबलचा बॉलर कंचे कोपऱ्याला आहे. हा या ते कोपऱ्याला आहे का. हो आमचं पंच आहे मोकार खुशात. हो काय सांगायचं आहे, पंचाची आरती जिया लागल. मेन हम पर स्क्वेअर हम पर काम है जबरी, निर्णय नाही चुकणार ही तुमची जबाबदारी. जय क्रिकेट जय क्रिकेट. येऊन बॅट्समन मारील षटकारान मारील चौकार. बॅटमनला आता तो विचार पडल. जय क्रिकेट जय क्रिकेट. सुरुवातीला आरती गायची राहिली. काय सांगायचं, आल्या आल्या काम सुरू केलं आणि मगून आरती. परंतु जाऊया यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती रमेश पवार तिसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोशन पाटील. इथे चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली पाहावं लागेल. असा बोतडा फाडला. काय सांगायचं आहे, हे सगळं चॅटिंगचा परिणाम. 2-2 वाजेपर्यंत चॅटिंग, डोळ्यावर झोप, झेल ड्रॉप. हेच नक्कीच फलंदाजाला जीवदान मिळालं आणि धावफलक आपण पाहतोय मित्रांनो जाऊन पोहोचलाय सध्याच्या स्थितीला 15 या धावसंख्येवर. आता खऱ्या अर्थाने पाहावं लागेल येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 43 धाब्यांची गरज इथून पुढे मॅच मध्ये. 17 चेंडू 43 धाबा बनवा बॅच लागतील. नाही योय बॉलर बेकार आहे. गंडिया आहे. गंडिया भोंदिया बॉलर आहे. यो शेणी फोड्या बॉलर आहे. बॅटमन मखाट आहे आणि बॉलर मोजून मला वाटतं 11.5 ते 12.25 फूट उंची आहे. चला जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज पुन्हा एकदा खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेणी फोड्या बॉल. ठीक नाही बाबा, मला वाटतं उपाशी पोटी बॅटमन आहे का काय झालाय. बॉल खाला. एक बॉल इथे आपण पाहिला डॉट बॉल करत असताना गोलंदाजीमध्ये रमेश पवार. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे डॉट हाताळलाय. चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये केली जाते रमेश पवारच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल गंडाईला परत. तू काय सांगायचं, आंधळी शॉट. बॉल पकड नको खाव, ते लबराचा हात जिरत ना नाही. मग जिरला नाही का मग बेकार काम. पचल तेवढाच खावा. आता येणार चेंडू पाहावं लागेल. यावेळेस चेंडू इथे हवेत खेळला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज. आता काय सांगायचंय तो सांगाल. नको यो फिल्डर नको, मालच जाऊन दे. टोपला बिपला घेऊन जाऊन दे पण कॅच जाऊन दे. फलंदाज बाद. बाबा फार्म हाऊस बंगला माडी किराया स्विफ्ट फॉर्च्युनर थँक्यू डीजे. बघा इथे आयोजन कमिटीने एक निर्णय घेतला. आमच्यापर्यंत माहिती पुन्हा एकदा पोहोचवतात. धुंद्रे संघ रस्ता चुकला होता त्याच्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम झाला कारण ग्राउंड आतमध्ये आहे. त्याच्यामुळे ती पॅनल्टी दिली होती ती कॅन्सल करण्यात आली. याची आपण नोंद घ्यावी कारण त्यांनी आता पुन्हा एकदा डिसिजन घेतला कारण रस्ता मिळता मिळता संघांना भरपूर उशीर होतो. त्याच्यामुळे ती पॅनल्टी कॅन्सल केली याची नोंद घ्या. आणि गावातून काम देखील चालू आहे त्याच्याबद्दल रस्ता बाहेर होणे त्याच्यामुळे ही पॅनल्टी कॅन्सल केली याची आपण नोंद घ्या. धन्यवाद. नाही आमचा मॅटर तोच झाला था. आम्ही अर्धे वाटेल येऊन परत गावात रिटर्न जेलून मग परत विचारित रिक्षावाल्याचे मग आलो. नाही आमचा घोडा फरार होता. एकंदरीत जरूर मॅप आम्हाला दाई इकडं लाईट दिस इकडं म्हणून आज काय ठीक नाही बाबा. चला जाऊया
यावेळेस नितीन पाटील तो दे का आले आल्या तोही लागला बेडरूम किचन हॉल बॅट्समन आला का पहिले बॉल हेरितो हवा आहे का नाही दाबून हेरितो नंतर मग बेडरूम किचन रूम हॉल. चला जाऊया पुणे एकदा नितीन पाटील आहे स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी ट्रॅक वरती. काय सांगायचं आहे ही बॉलरची बॉलिंग चांगली म्हणजे अगं मालू तू किती चालू शेम पोझिशन शेम कंडिशन लाजबाब गोलंदाजी. बघता बघता 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावफलकावरती 3 गडी बाद 15 धावा. अरे पोंदरे आला यो आदई वाला अरे पोंदरे आला यो आदई वाला तो कशात कम नाही रे तो कशात कम नाही रे आमच्या सुशेल के दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या सुशेल के दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या सुशेल के दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या सुशेल के दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू डिझाय. येस चला जाऊया यावेळेस चौथे षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल हनुमान म्हस्कर यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. तर स्ट्राईक एंड वरती मखाड मजबूत बॅटमॅन आपण पाहतोय तो म्हणजेच रोशन पाटील आणि नॉन स्ट्राईकला नितीन पाटील. आता पाटील पाटील दोन्ही पाहावं लागेल. बाऊकचा बॉलर काय सांगायचं आहे जरा माझ्या सारखाच आहे हडक्या काडक्या ठीक आहे हरकत नाही. काय माहित आहे का आपण पक्का खाल्या होत्या आपल्याला असा परिणाम होता. एकंदरीत जाऊया नक्कीच सिंगल काडी बॉलर गोलंदाज हनुमान म्हस्कर यावेळेस लागला लेफ्ट राईट अंपर विश्राम बॅटमॅन सावधान येणारा बॉल इथे चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक सिंगल घेतली आणि एकच सिंगल. तो सांगतो बाबा माझ्यात काय ह्यो आवरणा मा योकरण कडे तू जग देतो तुला काय धुमसायचा त्या धुमस माझ्यात जमना. एकंदरीत नक्कीच एक सिंगल धाव इथे घेतली जाते आणि सिंगलच्या साह्यानं धावफलक 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा हनुमान म्हस्कर सज्ज स्ट्राईक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा रेडी. कन्यादान करस्मः बोला मम आत्मा पुनात्मा नका बोलू. कन्यादान म्हणजे काय माहित आहे बिन कामाचा बिन बॉलाचा बिन याचा बिना मेहनतीचा एकरण कन्यादान. पंच डोळ्याला पाणी लावा नका लावू गारठा पडलाय. एकंदरीत जर पाहिलं तर यावेळेस कुठेतरी गोलंदाजाने मात्र लाईन खराब पाहायला मिळाली. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय हनुमान म्हस्करच्या माध्यमातून. 17 धावा धावफलकावरती असताना 11 चेंडू 41 समीकरण इथून पुढे मॅच मध्ये 11 चेंडू अजूनही शिल्लक आहे 41 धाब्यांची गरज. षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती हनुमान म्हस्कर स्ट्राईक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय नितीन पाटील. येणारा चेंडू हनुमान यावेळेस फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे बॉल वरती आले बेकार देखताय जिलब्यावर मागताय मजा बाबा तो कवडा बॉलाच्या मग जसं काय टॉप गिअर ना धूर सोडीत पळतो. बॉल उचल बॉल लागला हाताला दिल्लीला जेला तो गल्लीला तो परत काय ती आबाळी काय ती तरफड अगदी आपण पाहिलं. तोपर्यंत विचार जर केला तर धावफलक आता समीकरण आहे मॅच मध्ये शेवटचे बॉल शिल्लक आहेत 10 आणि आवश्यकता मॅच मध्ये 40 धाब्याची. 10 बॉल 40 इथून पुढे मॅच मध्ये बनवायचे आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती हनुमान म्हस्कर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा रोशन पाटील आहे. यावेळेस रोशन पाटीलला आक्रमण करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती हनुमान म्हस्कर सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस पंचांचे बोटा कशात फलंदाज होईल बाद बेकार काय सांगायचं आहे डायरेक्ट ना नो हलिंग नो डुलिंग बॅटमन जागीत पॉंग पॉंग करिंग फलंदाज बाद. थँक्यू डिझाय.
यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, पप्पू पाडवी. बास बेकार तलवार फिरायली ती, 3-3 फिल्डर मागी. काय सांगायचं आहे. बघता बघता इथे धावत बरोबर अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा. भासा तसाच बिना लग्नाचा. एकंदरीत जर पाहिला नक्की 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेला, त्यानंतर थ्रो देखील केला, थोडंसा फंबलिंग होताना पाहायला मिळालं. आता शेवटचं समीकरण आहे, बॉल 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 38ची आवश्यकता. 8 बॉल 38. इथून पुढे मॅच मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हनुमान मस्कर पुन्हा एकदा सज्ज. नेक्स्ट बॉल षटकातला 5वा चेंडू हाताळण्यासाठी. नको नको बॉल मट्यान मारूच नको बाबा. रन पका म्हणून काय नाही ना, असे थ्रोला तुला भोशाडा खाताना धन होती. काय सांगायचं आहे. रन कोठाऱ्यात बसला म्हणून ठीक आहे. एकंदरीत जर पाहिलं तर कुठेतरी यावेळेस थ्रो थोडासा चुकीच्या एंडला केला होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, स्टंप दिलेलं बॉल गुड्या मारी तो गल्लीलं. काय नियम आहे परफेक्ट. 7 चेंडू 37चं समीकरण इथून पुढे मॅच मध्ये. येणारा चेंडू आता पाहावं लागेल. शेवटचं समीकरण 7 बॉल शिल्लक आहेत, 37 धाबा बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज हनुमान नमस्कार. यावेळेस चेंडू हवेत आहे. चेंडूने उंची गाठली, लांबी किती. ओहो यावेळेस थांबणार नाहीये. सीमा पार षटकार. अरे पोंदरे आला यो आदई वाला. अरे पोंदरे आला यो आदई वाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे रे. अगदी आपण संगीत ऐकलं, नाबाद दम आहे परंतु कामात देखील तितकाच दम आहे. निश्चित शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 31ची धाब्यांची आवश्यकता इथून पुढे मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने आता पाहावं लागतील शेवटचं 6 चेंडू 31ची आवश्यकता. यस गाड्या रिझर्व लागल्यात वाटतात. पंप जाऊ दे, सिंटॅक्स टाकी भरून जाऊ द्या. शेवटचे 6 बॉल 31 बनवायचे आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आता येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करावं लागेल, कारण की प्रत्येक चेंडू आता आउट ऑफ पार पाठवावं लागेल. शंका नाही आहे, क्षमता भरपूर आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट खेळामध्ये खऱ्या अर्थाने अंदाज लावणं शक्य होत नाही. आता चिंता पडली आहे ती म्हणजे फलंदाजाला, कारण की आता इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी करावी लागेल ते देखील पाहावं लागेल. तत्पुरती सातत्याने जर पाहिलं गेलं तर नक्कीच 2 ऑफिशियल पंच देखील आमचे रेडी आहेत. खऱ्या अर्थाने सध्या त्यांच्या हाताला देखील वात आलेला आहे आमच्या, आणि निश्चित त्या बॉलावरती ताव काढला जातोय. फक्त ते बॅटमन कुठता पंच तुम्ही तरी त्याला ठेवा नीट. काय सांगायचं आहे, नाही ते धत चढून बॉल फरार होईल आरडत रेखत. हेच चला, टीम मीटिंग आता संपलेली आहे. आता निर्णय लागलेले आहेत. खऱ्या अर्थाने कुणाला गोलंदाजी दिली जाईल ते देखील पाहावं लागेल. चला स्टेपनी आपण लवकर या. 12वा खेळाडू म्हणजे आपले गावठी भाषेत स्टेपनी. कशी माहिती आहे का स्टेपनी, एखादा हात गडी पंक्चर झाला तर ती स्टेपनी बसवायला लागते, म्हणून 12वा खेळाडू स्टेपनी. यस शेवटचे 6 चेंडू 31ची आवश्यकता इथून पुढे मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती. सुकेश भोपी. आमची कानपूरची लाईन थोडीशी गंजलेली आहे, त्यामुळे तुम्ही थोडं जवळ या. यस नक्की सुकेश भोपी. शेवटचं षटक हाणामारी कुथवा कुथी रेमटा रेमटी धोदा धोदा एजवर. काय उपायच नाही आता, पाहावं लागेल. 6 बॉल 31 आणि त्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक अवाक्याच्या बाहेर. सीमा पार षटकार. अरे दादा यस अगदी आपण सुपला शॉट ऐकला. याच शॉटनं खऱ्या अर्थाने मला ओळख निर्माण करून दिली आहे, आणि खऱ्या अर्थाने सातत्यानं प्रेक्षकांचं प्रेम, आयोजकांचं प्रेम. इथे बॅटची कडा, विकेट किपर बेकार, त्यानं आंधळी कॅच घेतली आहे. काय सांगायचं, भोतरा मांडला म्हणजे कावळा बसा आणि फांदी मोडा एकूच टाइम. मांडून तर ठेला गुतला तर गुतला. विकेट.
हेच नक्कीच आपण पाहतोय अगदी सन्मान्य संदीपजी मुंडे साहेबांना खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज देखील ज्याचा संगीत देखील आपण ऐकला. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रफुल्ल पाटील येत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं सातत्यानं सुकेश बोपीनं पहिल्या बॉलवरती एक षटकार सहन केला, त्यानंतर विकेट. येणाऱ्या षटकातला आता पुढील चेंडू पाहावं लागेल कामगिरी कशा प्रकारची केली जाईल. सुकेश बोपी ज्यांना पहिल्या बॉलवरती षटकार नंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलं कारण की विकेट मिळवली. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चेंडू हवेत खेळलाय, पुन्हा एकदा उंची गाठली, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. अजून एक गडी बाद, फलंदाज होईल बाद. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राइक इन वरती, तर गोलंदाजी ट्रॅक वरती सुकेश भोपी येणारे चेंडूवरती आंधळी शॉट. काय सांगायचंय, बॉल मारायचा होता, वाशीला लागला का शिलंदे का नाही याचा नियम कसा आहे. नको झाले जरा कीपर अति घाई संकटात नाही, म्हणजे ती एक म्हण आहे नाही का, याला झाली घाई याचे दर्शनाला आली कंची बाई, अशी कामगिरी नको. परंतु पावला गेला आता षटकातल्या खऱ्या अर्थाने पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल ते देखील पाहावं लागेल. चांगला चेंडू हाताळत असताना सुकेश बोपी षटकातल्या अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस लोअर फुल लेनचा चेंडू होता, बिशपमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. ओहो क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, बॅटमन चांगला. काय सांगताय योकमा हा हडसला, आता ह्यो तू कुठय काय सांगताय. एकंदरीत आपण धावा पाहतो धावपलकावरती 35 धावा आणि सामन्यामध्ये म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण की कुठेतरी आता वेळ निघून गेलेली आहे आणि ते चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बघता बघता मॅच इथे होते फिनिश. हा सामना जिंकलाय ते म्हणजे अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघानं.